कानाई बी संघ शतरंजन सजवलं गेलंय. कानाई ए संघ सलामीवीर मैदानाच्या आत येत असताना आपण बघू शकतोय. अगली डिका लाईव्ह च्या माध्यमातून या मॅचचा आनंद तुम्ही घर बसल्या घेऊ शकता. अगली आपल्या स्मार्टफोनवर ही या मॅचचा आनंद घेऊ शकता. श्रद्धांजली चषक आपण बघताय 2025 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला बघायला मिळतं समित अँड कंपनी यांच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. विकेश खरपेडे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज बघायला मिळत आहे चैतन्य. समीर राऊत समित पाटील तुमचे वाट बघतायत. चैतन्य आणि विकी अशी सलामीची जोडी बघायला मिळते. 4 षटकांचा सामना होतोय. दोन्ही संघांना आम्ही सूचित करतोय 4 षटकांचा सामना असेल. नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर विकी सज्ज होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर विकी. विकी टू विकी अफ टायटल बनलाय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. पहिला चेंडू दोन्ही एकाच गावातील संघ आमने सामने बघायला मिळतात. पहिला चेंडूला उडावलाय. चेंडू निघून जातोय स्करलेक पट्ट्या बाहेर. सीमा रेषा पार येतोय षटकार. गाडी थांबली आहे ग. गाडी थांबलाय का. गाडी थांबलाय ग. गाडी थांबली आहे ग. गाडी थांबलाय का. गाडी थांबलाय ग. टँकडीचे तर पहिल्या चेंडूवर विके खरफडे यांनी मात्र पूर्णपणे समाचार घेतलाय. गोलंदाज विकी याचा पहिला चेंडू षटकारासाठी फिरकावलाय. त्याच्या बॅट मधनं आलाय षटकार. दोन्ही एकाच गावातील संघ आहेत. दोघांचे डावपेच एकमेकांना माहिती आहेत. पुन्हा एकदा विकी गोलंदाजी मार्कवर. विकी टू विकी असं मात्र टायटल बनलंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जोरकसमांचा प्रयत्न. यावेळेस हाईट जास्त बघायला मिळते आणि त्याचं प्राप्त म्हणजे इथे मात्र विकी याला परतावं लागेल. पहिला हादरा बसला जातोय कानाई ए या संघाला. थँक्यू भावेशजी वडका यांचा आवाज आपण कंटिन्यू ऐकत आलात. 6 धावा 1 विकेट 2 चेंडू फेकून झालेत श्री कान्हाई स्पोर्ट्स 5B आणि त्यांच्या अपोजिट आहे ए वर्सेस बी. दोन्ही टीम विचार केला तर एकच आहेत. एकाच गावातील आहेत आणि हे दोन्ही संघ आहेत ना ते एकमेकांचे डावपेच माहिती असलेले संघ आहेत. कान्हाई स्पोर्ट्स 5A सध्या बॅटिंग करतोय. विकीचा पुढचा बॉल थोडासा स्लोअर वर होता. फुल टॉस दिलाय. ड्राइव्ह केला ऑन साइडला. मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. थोडस एफर्टचे आहेत ना ते कमी दिसतात फिल्डरचे. पाहता पाहता कुठेतरी या 3 धावा होऊ शकल्या असत्या परंतु 2च येत आहेत. 2 या धावसंख्येने धावपळत पुढे येतात. 8च्या घरामध्ये पांजू नगरीमध्ये देखील कान्हाई स्पोर्ट्स 5 हा संघ टॉप 3 मध्ये
क्वालिफाय झालाय. कान्हाई स्पोर्ट्स पाये बी या संघाला देखील आज कमी लेखून चालणार नाहीये. त्याच ताकदीचा संघ आहे, एकमेकांच्या डावपेच माहिती असलेले संघ आहे, म्हणून ही रायव्हलरी असेल आजच्या दिवसात ए वर्सेस बी. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय अक्रॉस द लाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव, एक या धावसंख्येने धावपळक पुढे येते. 9च्या घरात 4 बॉल 9. विकी रायकर, चैतन्य आणि अभिजित देवळीकर. पूर्वी हा एकच संघ होता, काही खेळाडूंना संधी देखील मिळत नसते म्हणून ए आणि बी होते आणि तेच आपण पाहिलंय. ए आणि बी, फक्त काही प्लेयरला संधी मिळत नाही म्हणून ए आणि बी आहेत. कोणताही वादविवाद या संघांमध्ये नाही आहे. ओ चांगला बॉल, शरीरावर लागणारा बॉल. इथे मात्र या चेंडूवरती यष्टीरक्षक देखील चूक करतोय आणि तदनंतर लेग बाईटची एक धाव. धावफलक 10. 5 बॉल 10. आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं ना, कान्हाई स्पोर्ट्स पाय ए संघ जिंकला परंतु बी संघ सपोर्ट करत होता आणि ज्यावेळी सर्वजण एकत्र आले त्यावेळी एक फोटो काढला आपण पाहिलं. ए आणि बी एकत्र पांजू नगरीमध्ये एन्जॉय भरपूर केलं त्या दोन्ही टीमने. आज एकमेकांच्या अपोजिट खेळतायत. शेवटच्या बॉल पर्यंत मजा राहील या मॅच मध्ये, ट्विस्ट असणार आहे. 5 बॉल 10 धावा. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका होता, ऑन द अप खेळला होता. एक धाव कंप्लीट. पाहता पाहता मिड ऑफला चुकी होते, चुकीला माफी नाही आणि या 2 धावा कंप्लीट. 2 धावा संख्येने धावपळक 12 धावा 1 विकेट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर लगेच आपण फिल्डिंग सजवायची आणि गोलंदाज लगेच बॉलिंग मार्क वरती येईल. 1 ओव्हर 12 धावा. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर रमेश. चैतन्य कारखांडी एक जबरदस्त हा खेळाडू आहे आणि चैतू वरती भरपूर निर्भर करते कान्हाई स्पोर्ट्स पाय ए. चैतू करता पहिला बॉल. रमेश आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे कारण की वेळ कमी आहे. जर टाइम राहिला वेळेअभावी तर आयोजक ती माहिती पोहोचवतील पुढचा मॅच किती ओव्हरचा असेल किंवा खेळवला जाईल की नाही. त्याकरता आपण सध्या या मॅच कडे फोकस करतोय. पुढचा मॅच होईल ना होईल परंतु या मॅच मध्ये काळोख पडता कामा नये. समोर ठेवला होता आणि समोरच खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतोय, चुकीला माफी नाही. वाईड ऑफ लॉंग ऑफला थोडस मिसफिल्ड होते आणि त्याचा फायदा उचललाय बॅटिंग करणाऱ्या कान्हाई स्पोर्ट्स पाय ए या संघाने. या मॅच मध्ये भरपूर चुका होत आहेत आणि ज्यावेळी शेवट येईल ना या मॅचचा त्यावेळी सर्व विचार केला जाईल की कुठेतरी 3 धावा खटकल्या जातील, 2 धावा खटकल्या जाईल. प्रत्येक 1 धाव व्हॅल्युएबल आहे या मॅच मध्ये. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि क्वालिफाय झालेले संघ आपण उद्या खेळवणार आहोत. रोज 2 संघ वरती घेतोय म्हणूनच उद्या मजा येईल. आणखी वेगवेगळे पारितोषिक आहेत. चॅम्पियन क्रिकेटचे वेगळ्या ट्रॉफीज आहेत, सरकारच्या वेगळ्या साहेब प्रतिष्ठान अशा प्रकारच्या ट्रॉफीज आपण बघतोय. सरकार साहेब आणि चॅम्पियन. यावेळी बरोबर स्विच हिट खेळण्यासारखा चेंडू होता परंतु थोडासा टॉस झाला आणि या चेंडूला व्यवस्थित खेळू शकला नाही. अन्यथा शॉट सिलेक्शन देखील योग्य होत्या, चेंडू देखील योग्य आला होता. लालच दिली होती बॅटर करता. 2 बॉल 15 धावा 1 विकेट. 9 धावसंख्येची पार्टनरशिप होते. आता पुन्हा एकदा स्विच हिट बरोबर सेटअप केलाय.
त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली आणि इथे मात्र जबरदस्त सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळते. आणखीन एक विकेट डाऊन. मला त्या नतीनं मारली मिठी, त्या नतीनं मारली मिठी, मला त्या नतीनं मारली मिठी. कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. त्या नतीनं मारली मिठी, मला त्या नतीनं मारली मिठी, त्या नतीनं मारली मिठी, मला त्या नतीनं मारली मिठी. उत्तम आलाय मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये आयोजकांची उत्तम कामगिरी राहिली आहे. सर्वांना दिलेल्या जे कामं आहेत त्या बरोबर सर्वांनी केले. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, जितका वेळ फॅमिलीला दिलेला नाही आहे तितका वेळ या स्पर्धेला दिलाय प्रत्येकाने. काही कामाला जाणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी तर सुट्ट्या घेतल्या त्या मॅच करता. आणि प्रवीणजी पाटील साहेबांना आपण सलग 4 दिवस पाहतोय. त्यांच्या वतीने आलेल्या ट्रॉफीज खऱ्या अर्थाने जे सौजन्य केले आहेत. प्रथम पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सिरीज प्रथम, द्वितीय आणि तृतीय तिन्ही पारितोषिक कैलासवासी भावना पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण कृष्ण पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच करता ज्या ट्रॉफीज आहेत द ग्रेट मराठाचे सर्वेसर्वा मोहनदादा पाटील, भावेश पुणेकर, रवी वाघमारे. त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट 5 दिवस संदेश पाटील बंटी यांच्याकडून. गॅपमध्ये गेलाय चेंडू फाईन लेगला खेळला होता लेफ्ट हँडेड बॅटर करता आणि फाईन खेळल्यामुळे एकच धाव येईल. एक या धावसंख्येने धावफलक पुढे येत आहे 16च्या घरामध्ये. 16 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 बॉल्स. 1 ओव्हर अँड 4 बॉल्स आतापर्यंत बघतोय. 4 ओव्हरचा मॅच आणि 4 ओव्हरमध्ये एक चांगली स्ट्रॅटेजी आखली असेल कानाई पाय ए नी आणि बी नी. त्यानंतर या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य चंद्रकांत भालचंद्र पाटील साहेबांकडून आलंय. भरीव देणगी, त्यांचं देखील खूप खूप आभार. श्री प्रमोदजी म्हात्रे यांच्याकडून आर्थिक सहकार्य, त्यांच्याकडून देखील भरीव देणगी, त्यांचं खूप खूप धन्यवाद. समोर खेळलाय व्ही शेप मध्ये. ऑन दी अप खेळायचं होतं परंतु मिड ऑफला चेंडू येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येने धावफलक 18 धावा. श्री प्रफुल्ल भोईर यांना आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावर आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य लाभलंय. 5 बॉल फेकून झाल्यात. थँक्यू प्रफुल्लजी भोईर, भरपूर सपोर्ट या स्पर्धेला केलाय. आपला आभारी आहोत. श्री प्रकाश आत्माराम म्हात्रे यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने केलाय. स्लॉग हिट करायचं होतं आणि स्लॉग हिटचा फटका ऍक्युरेट निघून जातोय. 1 बाउन्सनी चेंडू फरार, येईल चौकार. 4 धावेने धावफलक वेगाने पुढे आलेत. 2 ओव्हर 22 धावा. या स्पर्धेकरता NK एंटरप्राइजेस, श्री निखिल पाटील, श्री कुणाल पाटील यांच्या वतीने या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य लाभलंय. वेलकम जितेंद्र कांतीलाल पाटील, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. या परिसरामध्ये ज्या ज्यावेळी स्पर्धा होतात त्या त्यावेळी पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून असते. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाते. ड्रिंक्स घेऊन जायचंय. वेलकम सुधीरजी भोईर, मास्टरचे ओपनिंग बॅटर. सुधीर भोईर, आपलं देखील हार्दिक स्वागत. 15-16 मार्चला पाहायला विसरू नका मास्टर चषक. जरा क्विक पाणी घेऊन जा. ऋषी गेलाय. ऋषी थँक्यू. नितेश आहे. टी शर्ट मात्र ऋषीचे आहे. बारावा फिल्डर होणं सोपी गोष्ट नसते. 12वा फिल्डर मॅच तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पराभव होता किंवा जिंकता, परंतु ऐकायला इथे 12व्या प्लेअरला सर्व लागत असते आणि त्याच्या चेहऱ्यावरती कधी स्माईल असते तर कधी दुःख देखील होते. 12वा प्लेअर प्रत्येक टीम मध्ये असतो आणि इकडे येणं मोठी गोष्ट आहे. काही जे असतात 12वे मेंबर्स, मी नाही जाणार, लाज वाटते काहीकांना. आपल्या संघाकरता बिंदास जायचं. हार जीत पार्ट ऑफ द गेम. 12वा प्रतिनिधी आपल्या टीमचा हक्काने सांगितलं पाहिजे. लकी मॅन असतो. आणि आता आमच्याकडे 12वा मेंबर आहे कानाई पाय एचा हर्षल देवळीकर आणि एका साईडला आहे नितेश. एक आला असतं तरी चालला असता कारण की दोन्ही टीम एकच आहेत.
काहीकांमध्ये वेगवेगळे माइंड मध्ये विचार असतील की 2 टीम का, तर प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी म्हणून या 2 टीम आहेत. बाकी टीम एकच आहे, विचार एकच आहे, ध्येय एकच आहे, गाव सुद्धा एकच आहे. उलट दिशेने तर खेळलाय परंतु हा फटका समोर खेळलाय. यावेळी एक धाव. स्माइल बघा चेहऱ्यावरची खूप काही सांगून जाते बॅटरच्या. नेमकं खेळायचं होतं ऑन साइडला, चेंडू ऑफ साइडला खेळला गेला, सरळ खेळला आणि एकच धाव येईल. 23 धावा, 2 विकेट, 1 बॉल. शाम की चाय और समित पाटिल की राय समय समय पे इस टूर्नामेंट में लेनी चाहिए. चाय सेशन समित दादा पाटिल, थैंक यू. पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. चैतन्यने केलाय वार, आक्रमण, षटकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहिला. अकूट टप्प्याचा चेंडू बरोबर स्लॉग हिट. पुलचा फटका कमरेच्या अगदी जर पाहिलं तर वरती टॉस झाला होता, चेंडू बाउन्स प्राप्त झाले होते, शोल्डर लेवलला चेंडू होता बरोबर आणि त्या चेंडूला फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. चैतन्यची एक खासियत आहे, बडे मॅच का बडा खिलाडी आहे आणि म्हणून मोठ्या मॅच ज्या वेळी येतात त्यावेळी एक वेगळा पावित्र्य त्याचा आपण पाहिलाय. त्यानंतर आता स्विंग अँड मिस. ललित नाम तो सुना होगा, काल देखील इम्प्रेस केलं होतं ललितने. एक षटकार जरूर आलाय परंतु चांगली गोलंदाजी. डॉट बॉल, कारण की एखादा षटकार आल्यानंतरच कमबॅक करायचा असतो आणि माइंड मध्ये तेच ठेवायचं असते गोलंदाजाला. मोठमोठ्या गोलंदाजाला मार पडला या स्पर्धेत, म्हणून प्रत्येकाचा दिवस असतो एक. ऑफ स्टंपवर ठेवलाय, पुन्हा एकदा पुल केलाय, पुन्हा एकदा पॉवरफुल आहे आणि एकच वादा चैतू दादा त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. एकच इरादा षटकारांचा. थँक्यू प्रथमेश अण्णा देखील आपण पाहतोय या व्यासपीठावर. वेलकम पतू. यंदाचं मॅनेजमेंट समित दादांनी सूरज वरती सर्व सोपवलंय आणि पुढाकार घेणं गरजेचं आहे कोणीतरी. दरवेळी समित दादाच पुढे आले तर बाकी चेहरे कधी येतील, म्हणून ही चांगली संकल्पना आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट झाला नाही आणि त्याचा फायदा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 धावा आणि 3 धावेला 4 धावेचे कन्वर्ट. काय पाचवी धाव घेतली जाईल का, होऊ शकली असती परंतु 4 धावा धावून पळून पूर्ण केलेला हा नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल. चैतूच्या नावावर या 4 धावा येतील. 4 धावसंख्येने धावफलक 39 धावा, 2 विकेट गेल्यात परंतु काय पार्टनरचे बिल्ड होते. कान्हाई स्पोर्ट्स पाये ए आणि पाये बी हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये एकाच गावातील एकमेकांचे डावपेच माहिती असलेले एकमेकांचे चांगले मित्र आज मैदानाच्या आतमध्ये एकच टीम. परंतु क्रिकेटमध्ये अपोजिट खेळावं लागते, मनामध्ये भावना वेगळ्या असतात आणि समोर आल्यावर खेळावं लागतच. इनसाइड एज, सरळ लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने चेंडू फरार. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय दंदन 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 करत. आणखीन एक येईल चैतूच्या बॅट मधून. इनसाइड एज चौकार. इनसाइड एज पाहिली गेली. त्यानंतर चेंडूने कशा पद्धतीने वळण घेतलं, एसटी रक्षकाच्या दिशेने न जाता फाईन लेगच्या दिशेने फिल्डर होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा पुन्हा एकदा काय कव्हरेज, काय अपडेट दिलं जात आहे. हलकीशी इनसाइड एज. बरोबर जर चौथा स्टंप असताना तर त्या स्टंपला बॉल लागला असता. धावफलक पुढे आले. टोटल 43 धावा, 43 रन्स आणि सरळ प्रेक्षक बघा बसले होते काही खुर्चीवरती. प्रेक्षक त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आणि कानाई पायाचे फिल्डर बॉल पकडण्याकरता म्हणजे बाहेर आहेत. 43 धावा. चला टाइमपास नको.
नंतर बॅटिंग करायची आहे. आयोजकांची इच्छा आहे की क्लायमेट मुळे कोणाला फटका बसता कामा नये, नाहीतर अन्यथा 2 ओव्हर 3 ओव्हर 1 ओव्हर देखील मॅच काही आपण पाहिलं या ठिकाणी स्पर्धा होतात. जर मॅच कसाही पूर्ण करायचा तर आयोजक 1-2 ओव्हरचा मॅच देखील ठेवून पूर्ण करू शकले असते, परंतु चांगला क्रिकेट मिळावा, बॅड लाईट मुळे कोणाचाही नुकसान न व्हावा हीच इच्छा आहे आयोजकांची. 3 ओव्हर 43 धावा 2 विकेट. घाई करा प्लीज. कान्हाई स्पोर्ट्स पाये बी. विकी रायकर, सुनील रायकर, आपण थोडं घाई करायचं आहे. यो कुठला चेंडू होता, नेमका काय घडतंय? नो बॉल तर आलाय, परंतु काय हातातून चेंडू सटकला का? कधी कधी लेग कटर करायला जातो ना, कट करण्याच्या नादामध्ये चेंडू फ्लाइट देण्याच्या नादात नो बॉल येतोय. बॉलिंग मार्क वरती आलाय केशव. चंद्रपाडा नगरीमध्ये देखील चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. चांगला गोलंदाज आहे. प्रीडचा बॉल असेल. चांगली अंपायरिंग भावेश भोईर देखील एक उत्कृष्ट दर्जाची अंपायरिंग करू शकतात. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल नेहमीच असते. स्लॅश केले, बॅकफुट पंच आणि खेळलंय सरळ पॉइंटला. सुनील होता तिथे, चेंडू चेस करण्याचा प्रयत्नच केला नाही. प्रीट वरती वार, चेंडू फरार, येईल चौकार. श्रद्धांजली चषक चौकार. धापळक 49. कव्हर पॉइंटला खेळला होता बॅक फूट पंच स्क्वेअर कटचा आणि सरळ डीप पॉइंटला. सुनीलने तर आशाच सोडून दिली की चेंडू अडला जाणार नाही असं त्याला वाटलं. पुन्हा एकदा समोर ठेवला होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑन मधून चेंडू चाईल वाईड ऑन लॉंग ऑन ला आणि 38 सर्कलच्या बाहेर चेंडू अडवला जातोय. तिथपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 51 धावा, 50 अप. कॉंग्रॅच्युलेशन कान्हाई स्पोर्ट पाये ए. 50+ धावा झाल्या त्या संघाच्या. 51 धावा. म्हणून चैतन्याची बॅटिंग पाहिली ना तर 9 मध्ये 32. काय बॅटिंग करतोय. 11 मध्ये 35. बॅट चेज 1-2 अँड अटेम्प्ट. चांगल्या पद्धतीने आता झेल कॅरी केलाय. मोठा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र चैतूचे इनिंगला फुल स्टॉप लागला जातोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकासा बाहेर निघणाराच बॉल टाकला, हलकीशी बाहेरची एज लागली, आउटसाइड एज. 2 अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, परंतु सेकंड अटेम्प्टला कॅरी केले. अप्रतिम बॅटिंग चैतू करता टाळ्या झाल्या पाहिजे. या मॅच मध्ये जबरदस्त मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याने केलाय. 35 धावा आपल्या संघाकरता केल्यात. मैदानाच्या आतमध्ये आलाय. दोन्ही टीमचा गुरु, म्हणून मी काल म्हटलं होतं की मास्टर माइंडेड खेळाडू आहे, मास्टर ब्लास्टर खेळाडू आहे आणि दोन्ही टीम जितूला बघून भरपूर शिकलेत. जितेंद्र देवळीकर काल त्याचा उल्लेख देखील केला होता. एक कॅच सुटला आणि कॅच सुटल्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम त्याने केलं. तो षटकार आला, तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. तक लावून होता, एका साइडने किल्ला लढवत राहिला आणि कालचा दिवस गाजवला चंद्रपाड्याच्या अगेन्स्ट. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू जाईल. मिड विकेटचा फिल्डर पुढे येईल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. धापळक 2 ने पुढे 53 धावा. भरपूर मॅचेस सध्या पाहायला मिळते. खासदार चषक चालू आहे राजावळी आणि त्यानंतर स्टार सिटीला आपलं टर्फ क्रिकेट देखील असणार आहे आणि टर्फ मध्ये भावेश वणगा यांचा आवाज तुम्हाला पुन्हा ऐकायला येईल. ते देखील फार बिझी, दिवस रात्र ड्युटी आहे कॉमेंटेटरच्या आणि अंपायर, स्कोरर आणि लाईव्ह वाले. सध्या भरपूर त्यांची चर्चा चालू असते. मालामाल झालेत सर्व असंच म्हणावं लागेल. काय फटका खेळलाय, चौकार समोरच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर ऑन द अप स्ट्रेट खेळलाय आणि जर पाहिलं तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर नव्हता. लॉंग अपला देखील फिल्डर होता, तो जास्त वाईड होता. फिल्डर आला, त्याच्या हाताला स्पर्श झाला. बॅकिंगला आलेला खेळाडू पाहतच राहिला. चौकार. धावफलक पुढे आलाय. 57 धावा. अंतिम बॉल.
या पहिल्या डावाचा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, पुन्हा एकदा गॅप शोधलाय. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आरामात कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होईल आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा आहेत 59. 60 धावेचं आव्हान, 15चा रिक्वायर रन रेट असणार आहे. 4 ओव्हर मध्ये 60 ची गरज. हे बॅटिंग जर पाहिली कान्हाई स्पोर्ट पाये ए ची क्वार्टर फायनलचा मॅच श्रद्धांजली चषक 2025. विकीने 2 बॉल मध्ये 6 षटकांनिशी सुरुवात केली. तिथेच दाखवून दिलं की किती धावा येतील. चैतन्य काय बॅटिंग केले, 12 मध्ये 35 धावा, मॅच विनिंग नॉक, जबरदस्त बॅटिंग. अभिजित 5 बॉल 5, थोडा स्लो केला. उत्तम 3 बॉल 3, परंतु जितेंद्र का म्हटलं जाते मास्टर माइंड बघा शेवटला आला. 3 बॉल मध्ये 8 धावा त्याने देखील केल्यात. गोलंदाजांचा विचार केला तर बॉलिंग मार्कला पहिला केशव याचा आपण षटक पाहिलं 16 धावेंचं. ललितने 21 धावा दिल्या. रमेशने चांगली गोलंदाजी केली 10. विकीने 11 धावा. अशा प्रकारचे गोलंदाजी राहिली आणि विकेट प्रत्येक गोलंदाजाला मिळालंय, ललितला सोडून बाकी इतर गोलंदाजांना विकेट. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील, फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे आहे. कान्हाई स्पोर्ट पाये ए संघ फिल्डिंग लावा प्लीज. 24 बॉल 60 ची गरज. आपण पाहू शकता कटआउट. श्रद्धांजली वाहिली जाते प्रत्येकाला. कैलासवासी भावना प्रवीण पाटील यांना आपण श्रद्धांजली वाहिली होती. सर्व इकडचे जे ग्रामस्थ आहेत आपल्यापासून जे दुरावल्यात त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली होती. चला लगेच फिल्डिंग लावा. चांगला लुक बघा कान्हाई स्पोर्ट पाये. काल पण आपण पाहिलं की एका लाईनअप मध्ये सर्व खेळाडू येत आहेत आणि एक जुटीने येत आहेत. चांगलं दृश्य पाहायला मिळते. घोडबंदर टीमला पाहिलं, कान्हाई स्पोर्ट पाये बी ला आपण पाहिलं सकाळी. चांगला लुक. म्हणून नेहमी या दोन्ही संघांना, पायेच्या परिसरातील संघांना आदर्श संघ म्हणून ओळखलं जातात. शिस्तबद्ध संघ, कधीच आर्ग्युमेंट करताना हे संघ दिसत नाही. नक्कीच दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक ऑन स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता. त्यांचा सिम्बॉल, त्यानंतर सरकार ग्रुपचा लोगो आहे. टिका स्पोर्ट क्लिअरिटी का बिग बॉस. जुचंद्र नगरीमध्ये मला वाटते पहिली टुर्नामेंट आहे त्यांची आणि जुचंद्र नगरीची एक खासियत आहे, एकदा जे चॅनल दिसू लागलं, जर तुमच्याकडे क्वालिटी असेल आणि काम चांगलं असेल ना तर नेहमी तुम्हाला काम मिळत राहील या परिसरामध्ये. लगेच ॲडव्हान्स कामं येतात जुचंद्र नगरीमध्ये. मग ते कॉमेंटेटर असू दे, ते स्कोरर असू दे, ते पंच असू दे, ते लाईव्ह वाले असू दे आणि मंडपवाले, ते सर्वांना ती कामं मिळतच राहतात मेहनत चांगली असली तर तुमची. नेहमी पहिली ओव्हर कान्हाई स्पोर्ट पाये ए च्या मार्फत जितेंद्र. विकी रायकर एक घणाघाती स्ट्रोक खेळणारा प्लेयर आहे. ऑल द बेस्ट. 60चा आव्हान. पहिला बॉल फुलटॉस बॉल, खराब बॉल आणि या बॉलला पाठवून दिले लॉंग लेग पट्ट्या बाहेर. पहिला बॉल, पहिला वार, पहिला चौकार. थँक्यू. ए आणि बी चा पहिला बॉल बाउंड्रीज होता.
तिथे षटकार इथे चौकार. बाउंड्रीच होता पहिल्याच बॉल वरती आणि दाखवलंय 15 रन काढायच्यात प्रत्येक ओव्हर मध्ये. या ग्राउंड वरती 15 धावा आपण पाहिल्या होत आहेत. समोर ठेवलाय आणि चेंडूला भिरकावून दिले. समित दादा यांच्या स्वागताकरता आलाय. आणखीन एक दुसऱ्या बॉल वरती प्रहार केलाय. काय जबरदस्त स्ट्रोक होता. विकी रायकर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला, थोडासा स्लोवर वन केला होता. समोर ठेवला, पुढ्यात ठेवला तर अशा प्रकारचा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर दिसेल. समित दादा पाटील चेंडू पर्यंत आले होते. हार्ड कॅच होता त्यांच्याकरता. 2 बॉल 10. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. एकच धाव. एक या धावसंख्येकडे धावपळक 11 धावा. ज्या गोलंदाजाला बघून सर्वजण इन्स्पायर होत आहेत, त्याला बघून शिकलेत आणि त्याच्या अगेन्स्ट आता हल्ला चढवला जातोय. कारण की माहिती असते सर्व. गुरु शिष्य सध्या मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र गुरु आहेत ललितचे. आता बघूया, गुरु हा गुरुच राहणार आणि त्याने शिकवले, परंतु आता फिल्डर चुकी करतोय. त्याने विचार केला की गुरु शिष्यामध्ये मी येणार नाही. कॅच टाकलाय. जेव्हा जेव्हा कॅच सुटलाय या सिच्युएशन मध्ये तेव्हा तेव्हा ते आक्रमण केलंय बॅटरने. काल जितूचा कॅच सुटला, तिथून षटकार आला होता. चंद्रपाडा संघ बाहेर फेकला गेला होता. आता ललितचा कॅच सुटलाय. विकी रायकर चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. बॅट चेंज अँड टेकन, कॉट बिहाइंड. आता चांगला इथे सेटअप केला. क्राऊड येतोय. 5 बॉल 12. सुनील रायकर या संघाचा एक चांगला प्लेयर. एक वेगळा लुक आहे, त्यांची वेगळी स्टाईल आहे, म्हणून स्टायलिश प्लेअरचा किताब त्यांना पाये नगरीमध्ये दिला जातो. लुक चांगला आहे. बघूया आता कशा प्रकारे बॅटिंग, ते स्टाईल दिसेल का बॅटिंग मध्ये. चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. ओपनर बॅटर म्हणून कित्येकदा त्याच्या बॅट मधून आक्रमण झालंय. 1 डाऊनला दिलंय. म्हणजे मला वाटते विराट कोहलीचे फॅन असावेत. आल्या आल्या मात्र चांगला फटका खेळलाय. फिल्डरचा स्ट्रगल राहिले आणि पाहता पाहता चेंडू अडवलाय. या 2 धाबा आरामात कंप्लीट पाहिजे होत्या. 15 आल्यात 14. स्माईल बघा, चैतन्याच्या स्माईल आहे, जितेंद्रच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, सुनीलच्या चेहऱ्यावरती. कॅच सुटल्यानंतर स्ट्रगल राहिला होता फिल्डरचा. 1 ओव्हर 14 धावा. 18 बॉल 46 ची गरज. 46 धावा पाहिजे 18 बॉल मध्ये. 46 रन नीड्स टू विन इन 18 बॉल. करंट रन रेट आहे 14चा आणि रिक्वायर्ड रन रेट देखील आसपास आहे. 15-33 चा झालाय, म्हणजे 16 धावा षटका मागे काढावा लागेल. कधी कधी आसपास राहिला ना तर एखाद्या ओव्हर मध्ये तुम्ही चान्स घेऊ शकता, परंतु जर दूर राहिला तर तो अनालिसिस आहे ना, तो स्कोर कार्ड वाढतच राहतो, तो ग्राफ.
धापळक 2 पुढे येईल 16च्या घरात. कुछ तो गडबड आहे दया, हेच म्हणावं लागेल. आणि भावेशच्या चेहऱ्यावर स्माइल बघा किती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका केलायचा होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही या प्रश्नचिन्ह. वेगाने फिल्डर येते पण बॅटर एकदम आरामात रनिंग बिटवीन द विकेट करतायत. या एक एक धावेला 2-2 धावेमध्ये कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. 17 धावा 3 बॉल 1 विकेट. त्रेचाळीस 15 मध्ये 43 हे समीकरण मॅचचं पाहिजे आहेत. 15 मध्ये 43 क्लायमेट पडलाय परंतु या मैदानावर षटकार चौकार जात आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर येतोय. चांगला झेल होईल का. फिल्डर आला होता परंतु पुन्हा एकदा कॅच सुटलाय. सुनील आरामात रनिंग बिटवीन द विकेट करतोय. थोडे एफर्ट्स आहेत ना सुनीलला वाढवावे लागतील या मॅच मध्ये. एकदम इझी घेऊन चालणार नाहीये. या 3 धावा. धावफलक 20 वर आल्यात. पाहिजे 40. येणारे बॉल आहेत 14-40 ची गरज. समोर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चैतू यांचे पिताश्री आहेत. विश्वनाथ मास्टरचे खेळाडू आहेत परंतु नेहमीच फिटनेस मेंटेन ठेवलाय चांगला आणि या संघामध्ये ते नेहमीच असतात. 22 धावा. बॉलिंग अटॅक देखील त्यांचा अप्रतिम आहे. यंगस्टरला सर्वांना सपोर्ट करतायत, प्रमोट करतायत. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. पुन्हा एकदा व्यवस्थित तो फटका एक्झिक्यूट करत नाहीये बॅटर. पुन्हा एकदा मिसफील्ड होते कव्हरला आणि पाहता पाहता 2 धावा. यावेळी कंप्लीट 24 धावा झाल्यात या 12 बॉल मध्ये. येणारे 12 बॉल आहेत आणि 12 मध्ये पाहिजे आहेत. दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आहे 36 चा. 12 बॉल 36 पाहिजे आणि हाच आकडा मध्ये येतोय. म्हणजे आता इथून रिक्वायर रन रेट वाढलाय 18 चा. कंपॅरिझन पाहिलं तर 22 वर 2 होते. प्रथम फलंदाजी करताना कान्हाई स्पोर्ट पाय ए आणि त्यानंतर पाहिलं तर कान्हाई स्पोर्ट पाय ए बी 24 वरती 1 आहे. म्हणजे तुलनेमध्ये 2 धावा पुढे तर आहेत आणि विकेट देखील महत्वाचा आहे. म्हणजे 2 बॉल 2 ओव्हर मध्ये सध्या वरती आहे कान्हाई स्पोर्ट पाय बी. लेवल मध्येच आहेत. बारा बॉल मध्ये 36 ची गरज. काउंटडाऊन ला सुरुवात झाली. इथून मॅचचा खरा रंगरूप तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट घेतली तर कान्हाई स्पोर्ट पाय ए भारी पडेल बी वरती आणि बी संघ सांगतोय की आम्ही या धावा करू शकतो परंतु त्याकरता चौकार षटकार ठोकावे लागतील. सिंगल डबलला देखील घ्यावे लागतील. 12 बॉल मध्ये पाहिजे 36 धावा. दोन्ही टीमच्या मध्ये देखील आकडा आलाय 36 चा. दोन्ही टीम एकच आहेत आणि
एकच गावातले आहेत. ए वर्सेस बी. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती आलाय. विकी. विकीचा पहिला बॉल समोर खेळलाय. वन बाउन्स. चेंडू फरार. चेंडू सीमारेषी पार. नो प्लस 4. टोटल केलाय वार 5 धावेंचा. फ्रीडचा बॉल. नेमका हा नो बॉल होता कसला, तर नो बॉल होता ओव्हर स्टेपिंगचा. असतो प्रेशर. अंडर प्रेशर मध्ये कधी कधी फास्ट चेंडू टाकण्याच्या नादामध्ये तो ओव्हर स्टेपिंग आपण करतोय. फ्री हिटचा बॉल असेल. चांगला ट्राय केला होता. अप्रतिम एफर्ट्स लावले होते सुनील. फायर शॉट. ओ शरीरामध्ये टाकला होता सुनील रायकर. थोडासा जर पाहिला शरीरावरती बॉल लागला. लेग बाईटची एक धाव. 30 झाल्यात. अजून 30 पाहिजे आहेत. हितेंद्र भोईर आहेत. टेनिस विश्वामध्ये भरपूर नाव आहे त्यांचं. जास्तीत जास्त मालिकावीर. ललित भोईर सर त्यांचं देखील कौतुक करेन. नॉनस्टॉप अंपायरिंग. इकडे जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या ऍडजस्टमेंटची कामं ते करत असतात. म्हणून नेहमी आपल्या माणसांना संधी द्या, कारण की ऍडजस्टमेंट आहे ना आपलाच माणूस करतो. इनसाइड आउट. पुन्हा एकदा कव्हरला. इथे मात्र चुकी होते. चुकीला माफीने एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आराम के साथ 2 कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आले. 32च्या घरामध्ये 20ची पार्टनरशिप. 10 बॉल मध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 10 मध्ये 28ची गरज. काय मॅच रंगला. एखादा डॉट, एखादा विकेट. प्रेशर बी वरती आणि चांगला फटका आला तर प्रेशर ए वरती. यावेळी मात्र व्यवस्थित फटका आला नाही. 2 फिल्डर यावेळी येत आहेत, परंतु गोलंदाज कॉटन बोल्ट करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेट जातोय. 32 वरती दुसरा धक्का. आता इथून मंच सेट झालाय कान्हाई स्पोर्ट पाय ए संघाकरता, परंतु आता येणार आहेत मिडल ऑर्डरचे पॉवर हिटर बॅटर. सुरुवातीचे बॅटर आपण पाहिलं तर सिंगल डबल आणि एखादा बॅटर चान्स घेणारा असतो, परंतु ज्यावेळी मिडल ऑर्डर चालू होते त्यावेळी फक्त आणि फक्त चौकार षटकार वाले खेळाडू आपण जास्त पाहिलेत. अप्रतिम कॅच कॅरी केला. 9 मध्ये पाहिजे आहेत 28 धावा. प्रत्येक दिवशी शेवटचा मॅच रंगला या मैदानावरती. 32 धावा, 2 विकेट, 3 बॉल. येणारे 9 बॉल. 9 मध्ये 28 ची गरज. या 3 बॉल मध्ये एक मोठा फटका आला नाही तर मॅच ची दूर जाईल. कान्हाई स्पोर्ट पाय बी आज करून दाखवावं लागेल या स्पर्धेमध्ये मिस्टर वीरूला. चांगली फटकेबाजी तो करतोय आणि या मॅच मध्ये आल्या आल्या स्वॅगचे स्वागत. पहिला बॉल खेळत असताना केलाय पहिला वार. पहिल्याच बॉल वरती त्याने ठोकलाय षटकार. काय फटका खेळलाय. आल्या आल्या बघा बॉटम हँडचा वापर. पुलचा फटका पॉवरफुल केलाय. 6 धावा येत आहेत. आणि कोण बोलते क्लायमेट पडल्यावर षटकार जात नाही. आराम के साथ षटकार गेलाय. पाहिजे आहेत आता 8 मध्ये 22. पुन्हा एकदा समोर ठेवलाय. हुकचा फटका कन्वर्ट करायचा होता. फिल्डर येतोय. चांगले एफर्ट, चांगले एफर्ट. जर वेट अँड वॉच करत राहिला असता कधी कधी चेंडू बाउन्स देखील होऊन निघून जातो, परंतु 2च धावा. आतापर्यंत मॅच कधी इथे तरी कधी तिथे. अटीतटीचा मॅच. इधर उधर वाला मॅच. 7 बॉल 20 ची गरज. 7-20. काही काहींना ट्रेन देखील पकडायची असेल 7-20 ची. खास डिका स्पोर्टला 40 वरती 2 विकेट, 5 बॉल आणि त्याच प्रकारचं दृश्य पाहायला मिळतंय. ए वर्सेस बी. 7-20. पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु जास्तीत जास्त उंची गाठले. लांब लचक कॅच होता. फिल्डरने हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. कॅच छुटा दिल टुटा. सुनील मात्र 3रा रन घेण्याकरता येतच नाही आहे. आणि इथे 2 धावा. कदाचित 3 धावा होऊ शकल्या असत्या. चेंडू हवेत असतो ना त्यावेळी 2 धावा करायच्या असतात. आता 18 ची गरज. येणारे बॉल आहेत 6. म्हणून मी सांगितलं होतं की कंपॅरिझनच्या दृष्टिकोनाने जो इकॉनॉमी आहे ना तो रन रेट जर आसपास तुम्ही राहिलात तर एखाद ओव्हर मध्ये चान्स घेऊ शकता. 14चा रन रेट, करंट रन रेट कंटिन्यू ठेवला. 18 पाहिजे आहेत. अभी नाही तो कभी नाही. तिथे 43 वरती 2 होते, इथे 42 वरती 2. इक्वल मॅच आहे.
इक्वल टीम आहे, एकच गाव आहे आणि दोन्ही टीमचा एकच ध्येय आहे, या ट्रॉफीकडे आम्ही जाणार. विजय मात्र गावाचा होईल. त्या ओव्हर मध्ये 16 मारल्या होत्या शेवटच्या, इथे 18 मारायच्या आहेत. चंदन बॉलिंग मार्क वरती आलाय. सुनील रायकर आज हिरो बनावा लागेल, सीट अंकर रोल अदा करावे लागेल. स्ट्राईक घेतले, त्याचा फायदा त्याला उचलावा लागेल. चांगला बॅटर आहे, चांगली पॉवर आहे, चांगली टेक्निक आहे. आणि चंदन एक विकेट टेकर गोलंदाज आहे. सुनील आणि चंदन एकमेकांचा डावपेच दोघांना माहिती आहे. 6 बॉल 18. काय मॅच रंगलाय, अप्रतिम मॅच. आणि इथे जो जिंकेल त्याने उद्याला 10 वाजता रिपोर्टिंग करा. 10:30 पर्यंत आपण पोहोचायचं आहे. उद्या 10:30 वाजता आपण यायचं आहे. इथे जो जिंकेल त्याने 6 बॉल 18ची गरज. सुनीलने वार केलाय परंतु पॉवर कमी. जर तुमच्याकडे चांगले फटके आहेत तर हाफ पॉली बॅट तुम्ही फिरवू शकत नाही. या क्षणाला हा षटकार मारणाराच बॉल होता, पॉवर जनरेट करायची होती. आणि इथे पाहिलं तर थोडस हलक्या हाताने फटका खेळला होता. 5 बॉल 18ची गरज. आज सुनीलला संधी होती हिरो बनण्याची, परंतु हिरो बनलाय चंदन. दिनेश आलाय. 5 बॉल 18ची गरज असताना दिनेशने अशा मॅचेस जिंकवल्यात, त्याच्याकडे देखील तो अनुभव आहे. 5 मध्ये 18. हा दिनेशची पॉवर दाखवावी लागेल. मास्टरचे खेळाडू आहे, मास्टर माइंडेड खेळाडू आहे, अनेक वर्षाचा अनुभव आहे, अनेक वर्ष असे मॅचेस जिंकवलेला खेळाडू आहे. या क्लायमेट मध्ये दिनेशची जर बॅट लागली तर ना हवा काम करणार ना दवा. सध्या त्याची हवा दिसेल की चंदन पुन्हा एकदा त्याचा वेल डन स्पेल पाहायला मिळेल का. 5 बॉल 18ची गरज. काय मॅच होतोय, अप्रतिम. मी पहिलाच सांगितलं होतं की शेवटपर्यंत रंगणारा मॅच आहे. 5-18. ऑफ स्टंप वर पिचिंग केलाय. पाहिलं गेलं तर हा बॉल डॉट बॉल समोर ठेवला होता आणि वाईड लाईन अगदी जवळून गेलाय. 4 मध्ये 18ची गरज. मॅच मध्ये प्रेशर आहे तेवढा पंचांवरती देखील प्रेशर असेल, परंतु पंच जबरदस्त अंपायरिंग करतायत. 4 मध्ये 18ची गरज. इथे काय करते, रन झाला असता अगोदर जर कॉलिंग केली असती दोघांमध्ये. इथे कुठेतरी लेफ्ट हँडेड बॅटर दिनेशनी चुकी केली या मॅच मध्ये. आणि आता स्ट्राईक वरती आलाय वीरू, म्हणून शेवटच्या बॉल वरती कदाचित 3 धावा होऊ शकल्या असता, जिथे कॅच सुटला असता. आणि तिथून जर विचार केला असता तर सुनीलला स्ट्राईक नसती, स्ट्राईक वीरूला असती. वीरूने आक्रमण केलं होतं, ती ऊर्जा संचारली होती, त्या प्रकारची बॅटिंग त्यांनी केली असती. जर त्याला महत्व नाही आहे. प्रत्यक्षात आता 3 बॉल 18ची गरज. 3 षटकार या क्लायमेट मध्ये जर ठोकला ना तर एक वेगळा रेकॉर्ड, एक हिस्ट्री वीरूच्या नावावर देखील राहील. 3 मध्ये 18. 3 षटकारांची गरज. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केले जात आहेत. वारंवार लॉंग ऑफला आता समोर आणलंय आणि लॉंग ऑन आहे, जो वाईड ऑन लॉंग ऑन आहे. 3-18ची गरज. यावेळी धावून पळून पूर्ण धावा करण्याचा इरादा आहे. 1 धाव तर कंप्लीट. 2 मध्ये 17. धावा काढत राहणं गरजेचं आहे. या क्षणाला कानाई स्पोर्ट पाय हे संघ सध्या पुढाकार घेतोय. 70% मॅच त्यांच्याकडे आहे. एखादा नो बॉल आला तर पुन्हा एकदा 50-50 मॅच होऊ शकतो किंवा वाईडला धावा आल्या, पण तो कानाई पाय असा विचार देखील करणार नाही आणि मनामध्ये सांगत देखील असेल की असं बोलू देखील नका तुम्ही. आणि तो बी संघ हा विचार करतोय. या क्षणाला डॉट बॉल येतोय या मॅच मध्ये. आता 1 बॉल 17. सुरुवातीपासून मॅच मध्ये बनून राहिला. शेवटची ओव्हर मध्ये भाव खाल्लाय मिस्टर चंदनने आणि चंदनने वेल डन कामगिरी केली या मॅच मध्ये. ए वर्सेस बी.
पाये टीम जिंकते. बघा दोन्ही पाये आहे ए बी. पाये गावाचा विजय होतोय. जाता जाता शेवटच्या बॉल वरती चेंडूला अडवलं गेलंय आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा क्वालिफाय झालाय तो म्हणजेच कान्हा स्पोर्ट पाये ए टॉप 8 मध्ये आणि टॉप 10 मध्ये. उद्या मॅच आहे मला माहिती आहे. 2 मॅच आपण काढतोय तर आज 2 टीम अगोदर देखील आहेत. एक मॅच त्यांची बाकी आहे. दत्ताली संघ आहे. टॉप 10च्या टीम निघल्यात. ट्रॉफी कोणाकडे लागू नये याची नोंद घ्या. आम्ही तेच उल्लेख केला कारण की रोज आपण 2 टीम काढतो. आज जर पाहिलं तर एक मॅच अजून पेंडिंग राहिला. तो मॅच आपण उद्या सकाळी खेळवणार आहोत. तर जिंकलेल्या संघाने 10:30 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. गळे मिळतायत बघा. हे दृश्य पाहायला मिळते. मॅच समरी तर दाखवली जाते. संपूर्ण अनालिसिस. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली चैतू. ही इज द मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल 35 धावा ज्याने केलेत. बडे मॅच का बडा खिलाडी आणि आज करून दाखवले चैतूने. अप्रतिम बॅटिंग. चला या चैतू लवकर या. थँक्यू भावेश वणगा. चांगला सपोर्ट आम्हाला त्यांनी आज केला आणि आता लगेच त्यांची दुसरी ड्युटी देखील आहे स्टार सिटी मध्ये.